हॅलो. नमस्कार हॅलो. कसबे साहेब. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. काय चाललंय लेंगरे साहेब? काय नाही, जरा एक तुमच्याकडे काम होतं. हां, 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 हां. मी बरं. एका पेशंट पाशी आलो होतो. त्यांना अच्छा. डायलिसिसचा प्रॉब्लेम आहे. अच्छा. अ, हां, हां. ते तुम्ही एका पेशंटला डायलिसिससाठी दिलं होतं आपलं फायटन बरं, ज्यूस. बरं, बरं. मग हो, हो. त्या ते मागं काय झालतं आपण हां, एक हिवरं म्हणून गाव आहे एक तिकडे परळी तालुक्यामध्ये. बरं, त्या बरं, ठिकाणी ते पेशंट दारू पीत होता म्हणून त्याच्या किडन्या गेलेल्या होत्या दोन्ही बी. बरं, तर त्याला ते दारू पितंय म्हणून ते डायलिसिस त्या किडन्या गेल्या म्हणून ते डायलिसिस वगैरे चालू होतं त्यांचं. बरं, तर कितीतरी दिवसाला काहीतरी डायलिसिस होतं त्यांचं. बरं, तर ते नॉर्मली पूर्णपणे गेल्या म्हणजे एवढ्या बाद झालेल्या नव्हत्या किडन्या. बरं. तर मी त्यांना म्हणलं होतं आपलं एक फायटोन ज्यूस आहे ते थोडं पिऊन बघा. हां, हां. ते काय रिलीफ वाटला तर तिथून पुढं नंतर कंटिन्यू करा. तर त्यांना ते महिनाभरामध्ये चांगलं रिलीफ वाटलं होतं. बरं, मग बरं, त्यानंतर मग दुसऱ्या महिन्याचं बी घेतलं होतं त्यानं फायटोन. बरं, मग त्यानंतर मग ते काय ते आमचं ते कॉन्टॅक्ट जरा थोडं काय झालं की ते थोडं नंतर त्यानं ते 2 महिने घेतलं आणि बरं वाटलं म्हणून त्यानं ते टाळलं पुन्हा घ्यायचं. बरं, बरं, ते टाळल्यानंतर पुन्हा काय झालं एक 5-7 महिन्यानंतर त्यांना ते थोडंसं सिम्प्टम जाणवले वाटतं काहीतरी. मग तिथे बरं, दवाखान्यात जावं लागलं त्यांना आणि मग दवाखान्यात गेल्यानंतर काही टेस्ट वगैरे केले त्यानं तर त्याच्यामध्ये त्यांना अनुभव आला की 50% तुमच्या किडन्या चालू झाल्यात म्हणून. बरं, बरं. काय 50% चेकिंगमध्ये. रिकव्हर झाले थोडक्यात. हां, रिकव्हर झालं म्हणून कळालं तर. तिथून पुढे मग बरं, त्यानं ते काय वगैरे ड्रिंकिंग वगैरे चालू केली वाटतं त्यानं व्यक्तीने बरं, त्या. बरं. हां, हां, हां. ड्रिंकिंग हे चालू केल्यामुळे मग ते त्याला जास्तच त्रास झाला पुन्हा. ते नीट झालं म्हणून ते ड्रिंक पीत होतं म्हणून ते डायलिसिस चालू होते त्याचं किडन्या गेल्यामुळं. बरं, ते नीट झाल्याचं कळालं ते डॉक्टरनं कळालं 50% झाले म्हणून चालू. चांगलं जरा तरतरी वाटत होते त्या फायटरनं. बरं. मग त्यानं ते चालू केली ड्रिंकिंग वगैरे. ड्रिंकिंग चालू केली की काही दिवसांनी त्याला ते आला वाटतं पॅरालिसिस अटॅक. पॅरालिसिस अटॅक आला का परत? हां, हां. मग पॅरालिसिस अटॅक आला मग ते पुन्हा त्याच्यामध्ये ते दगावलंच गेलं ते. असं झालं. असं आहे. बरं, बरं. त्या म्हणजे व्यक्तीनं जर 5-7 महिने जर ते कंटिन्यू जर फाईट ऑन केलं असतं तर 100% त्याच्या किडन्या चालू झाल्या असत्या. ते हां. निदर्शनामध्ये आलं आपल्या. बरं, बरं, बरं. म्हणजे ते हां, आता ती कसं आता व्यसनी लोकं थोडं काय बरं वाटलं की ते म्हणतात, "हां, आता मेंटेन झालं." मग ते व्यसन चालू करतात. परत व्यसन चालू केल्यामुळे त्यांना हां, पॅरालिसिस आलं. व्यसन चालू केलं त्यानं डबल ते. हं. तिचं तर त्याने सगळा कंट्रोल 2 होतं महिने ते. सगळे पाहुणे-रावळे म्हणजे त्याचे जे रिलेटिव्ह होते का वडील वगैरे, बायको वगैरे, हो, हो, हो. ते लक्ष देत होते त्याच्याकडं. हां, दारू वगैरे पिऊ नको इथे म्हणून. पण त्यानं ते हां, त्याला कळालं त्याच्या कानावर आलं की बाबा माझं किडन्या चालू झाल्यात मला चांगलं बरं वाटायलंय, की त्यानं हां. ते लगेच हे केलं दारू प्यायला चालू केलं. दारू प्यायला चालू बरं, केलं की महिना 6 महिनाभरामध्ये का 15-20 दिवसामध्ये काहीतरी ते जास्त दारू प्यायल्यामुळं ते आणखीन त्याला ते सिम्प्टम जाणवले आणि अटॅक आला त्याला. बरं, बरं, बरं. म्हणजे हं. 2 असं ते. फायटन ज्यूस घेऊन त्यांचं म्हणजे 40-50% कव्हर हां, झालं त्याचं. हां. 40-50% कव्हर झालं त्याचं. डॉक्टर बरं. स्वतः म्हणले ना, "आलाय त्या हां. किडन्या चालू झाल्या" म्हणून. बरं, बरं, बरं. हं. चालतंय, ते चालतंय. ते मिरेकल रिझल्ट होता ते. पण त्यानं ते बरं, बरं. सिरियसली कंटिन्यू केलं नाही. हां. हं. ते फरक पडल्यामुळं कंटिन्यू केलं हां, नाही आणि स्वतः दारूला त्याचे पैसे वडील टाकले. म्हणले आम्हाला. आम्ही ते सहज हां. विचारायला गेलो होतो. काय झालं, कुठे काय म्हणून ते. हं. ते वारले म्हणून कळालं आणि म्हणले, "कसं काय झालं काय?" "काय नाही राव," म्हणले, "असं-असं झालतं. किडन्या चालू झाल्या." म्हणून डॉक्टर म्हणले, की त्यानं ते चालू केलं परत म्हणजे ते दारू चालू. प्यायला. हं. असा प्रकार घडला होता. चालतंय, चालतंय. तेच इथे एका पेशंटपाशी आलो होतो म्हणून तुम्हाला हां, विचारावं म्हणलं हां. नाही, त्यांना काय नाही, द्यायचं काय काय दाखवून. नाही. बिनधास्तली हे करा आणि ओके. ती डायलिसिसचा पेशंट जर असेल तर त्याला हं, काय करायला लावायचं, एक कपभर पाणी गरम करायला लावायचं. जास्त नाही. जास्त हं. त्याला ते डायलिसिस किती म्हणजे अंतर किती आहे डायलिसिसचं? महिना, 15 दिवस, 8 दिवस असं राहतंय ते. हां, हां, त्या हां. आकारानं त्याला बघून पाणी द्यायला लावायचं. कारण की पाणी जास्त जमत नाही त्या पेशंटला. बरं, बरं, बरं. कारण की म्हणजे 1 किडनी कप 1 पाणी कप बाहेर पाणी. काढत नाही. बरं, बरं. हां, म्हणून ते डायलिसिस असतंय. मग त्याला जास्त बरं. पाणी दिलं, की त्याला हां. ते त्रास होतोय डायलिसिसला जावं लागतंय त्याला. बरं, बरं, बरं. हां, प्रमाण कमी करायला लावायचं. त्या औषध जी काय आहे ते 20-30 एम-एल घ्यायला लावायचं आणि हो. अर्धा कपच पाणी गरम करून टाकायला हवं त्याला आणि ते प्यायला लावायचं. बरं, बरं, बरं. चालेल, असं चालेल. करायचं. जास्त पाणी त्याला फोर्स करायचा नाही चालेल. पेशंटला तशा. बरं का? ओके. ओके. चालेल, हं, साहेब. हं, चालेल. हं. ओके. धन्यवाद त्याला साहेब. दिवसातून अर्धा लिटर, 1 लिटर पाणी प्यायला सांगितलेलं असतंय फक्त. हो, हो. 1 कपात आपलं 15 मिली, 20 मिली टाकून दिलं तरी चालतं हां, अर्धा त्याच्यामध्ये. कप लय झालं. अर्धा कप मध्ये 15 औषध आपलं 20 एम-एल म्हणजे 20 आहे ते 30 एम-एल टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही तशा पेशंटला बरं का.
हो, चालेल, चालेल, चालेल. हा, औषधाचं मात्रा वाढवायची आणि पाण्याचं प्रमाण कमी करायचं. ओके, ओके साहेब. हम्म, हम्म, हम्म. धन्यवाद साहेब. चालतंय, ओके. माहिती वेलकम. दिल्याबद्दल. ओके.